नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण शेवाळ्यांची खीर कशी करायची हे बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढई तापायला ठेवली होती। कढई तापली आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊया। साजूक तूप वितळून घ्यायचं आणि हलकसं गरम करायचं। जास्त कडक करायचं नाही, नाहीतर शेवाळ्या करपल्या जातात, व्यवस्थित भाजल्या जात नाही। म्हणून आपल्याला मंद आचेवरच शेवाळ्या भाजायच्या आहे। मी 1 वाटी शेवाळ्या घेतल्या आहे। शेवाळ्या मंद आचेवर भाजायच्या म्हणजे छान अशा भाजल्या जातात आणि चवीला खीर छान लागते। बघा, आपल्याला हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे शेवाळ्या। ह्या शेवाळ्या भाजायला वेळ लागत नाही। बघू शकता, छान अशा भाजल्या गेलेल्या आहे शेवाळ्या। बारीक असल्यामुळे पटकन अशा भाजल्या जातात। आपण त्यामध्ये काजू बदामचे काप सुद्धा टाकून घ्यायचे म्हणजे छान लागते खीर खायला। थोड्याशा चारोळ्या आणि हे पण मंद आचेवरच भाजून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे भाजून घ्यायचं। हे खीर कमी वेळात अगदी चविष्ट अशी तयार होते। त्यामध्ये 4 वाट्या दूध टाकून घेणार आहे मी। 1 वाटी घेतली आहे मी शेवाळ्यांची, त्यामध्ये 4 वाट्या दूध टाकून घेते। तुम्हाला खीरचं प्रमाण किती करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही शेवाळ्या आणि दूध घेऊ शकता। बघा, छान असा कलर आलेला आहे। आता आपण त्यामध्ये पाव चमचा वेलदोडा पूड टाकून घेणार आहोत। वेलदोडा पूडमुळे खीर चवीला छान लागते। आणि 3 चमचे साखर। साखरेचं प्रमाण तुम्हाला फिकं गोड किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आणि आपण आता खीर शिजून घेऊया। खडखड अशी खीर शिजून घ्यायची, गॅस फास्ट करून, म्हणजे घट्ट होईल। ही खीर करायला कमी वेळात आणि चविष्ट अशी खीर तयार होते। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। दुपारच्या वेळेस असं गोड खावंसं वाटलं तर ही खीर आपल्याला करता येईल, इतकी सोपी आहे। बघा, आपली खीर छान अशी घट्ट झालेली आहे। सणाला आपल्याला गोड खावंसं वाटत नाही जास्त आणि स्वीट म्हणून तर करावंच लागते नैवेद्याला। म्हणून अशा प्रकारे तुम्ही ही झटपट तयार होणारी खीरची रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल। तुम्हाला माझ्या खीरची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।